हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी प्लॅटफॉर्म. दिस इज स्वाती पाटील आणि आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत जी आपली एक्झाम होणार आहे, असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापकासाठी जी आपली परीक्षा होणार आहे, त्याकरिता नेमकी शैक्षणिक अर्हता आणि पात्रता नेमकी काय असते ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण नोटिफिकेशन काय होतं, पोस्ट कोणकोणत्या होत्या, त्यासोबतच इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा आपण बघितलेलं होतं. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकी शैक्षणिक अर्हता काय असते या गोष्टींचा उलगडा झाल्या नसल्या कारणामुळे आजचं सेशन आपण असिस्टंट प्रोफेसर ग्रुप ए चं जे आहे शैक्षणिक अर्हतेबाबत ते आपण पुन्हा घेत आहोत. नेमकी काय असते पात्रता, काय इलिजिबिलिटी असते ते आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर त्या अगोदर आणखी एक गोष्ट सांगू इच्छिते की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जी नोटिफिकेशन जे आलेलं होतं ते बघा, मी सांगितलं 2023 ला नोटिफिकेशन आलेलं होतं. जेव्हा तुम्ही mpsc.gov.in या वेबसाईट वरती जाता तेव्हा 2023 किंवा 114 नंबरची ही ऍड आहे. 114/2023 जर असं टाकलं कुठे, जे mpsc.gov. या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटचा एक कॉलम दिसेल. त्यामध्ये जर तुम्ही 114/2023 ची हा ऍड नंबर, ही जाहिरात क्रमांक टाकली तर तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरची जी रितसर जाहिरात आलेली होती 2023 ला, ती तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसून येईल. त्यासोबतच 2024 ला सुद्धा परत त्यांनी नोटिफिकेशन दिलेलं होतं. ऑक्टोबर 2024 मध्ये काही जागा परत अलॉट केलेल्या होत्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून. ठीक आहे, तर आता काय चान्सेस आहेत, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडतो की 2025 ला नेमका आता काय स्टेटस आहे किंवा 2025 साठी आम्ही फॉर्म भरू शकतो का. तर हे सांगायला आवडेल, जर समजा चुकून जर यांनी आपली फॉर्म भरण्याची मुदत वाढली किंवा याच्यामध्ये जर काही फेरफार बदल झाले तर तुम्हाला परत फॉर्म भरण्यासाठी मुभा देऊ शकतात. मात्र सद्यस्थितीमध्ये असिस्टंट प्रोफेसरचे बऱ्याच सब्जेक्टचे सिलेबस जे आहेत ते आता नोटिफिकेशन वरती किंवा आता वेबसाईट वरती उपलब्ध होत आहेत. शक्यता कमी असेल परत फॉर्म भरण्यासाठी, मात्र कदाचित असू पण शकेल. पण जे काही विषय देण्यात आलेले आहेत त्या संदर्भात ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला एक नवीन संधी उपलब्ध करून देत आहे. एक कंप्लीट कोर्स अवेलेबल करून देत आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत व ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला डेली लाईव्ह सेशन, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर, फुल सिलेबस नोट्स, मॉक टेस्ट आणि जे काही प्रॅक्टिस प्रिव्हियस इयर्स पेपर झाले त्याचे आपण तुम्हाला सोल्युशन ट्रिक सांगणार आहोत. शक्यतो जर लक्षात घेतलं तर 2012 ला हा पेपर झाला होता. 2012 नंतर ही परत ऍड आलेले, पण एमपीएससी रिलेटेड जे काही महत्त्वाचे प्रॅक्टिस इयर्स क्वेश्चन्स जे आहेत PYQ चे आहेत ते आपल्याला ह्या ठिकाणी घेण्यात येतील. ठीक आहे, जरी 2012 ला पेपर झाला असेल तरी त्याच्या इक्विव्हलंट जे आतापर्यंत पेपर झालेले आहेत, आयोगाने जे आतापर्यंत पेपर घेतले त्यानुसार आपण प्रॅक्टिस PYQ ची करू शकतो. तर आपण या ठिकाणी ग्लोबल ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती कोणकोणते विषय घेऊ शकतो फॉर असिस्टंट प्रोफेसरसाठी. तर कॉमर्स आपल्याकडे आहे, मॅनेजमेंट आहे, कम्प्युटर सायन्स आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, लाईफ सायन्स आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, मराठी आहे, केमिस्ट्री आणि इंग्लिश या विषयामध्ये ज्यांनी 2023 MPSC असिस्टंट प्रोफेसरसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि जे आता तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. ठीक आहे, तर याचं नेमकं फी स्ट्रक्चर काय आहे. फी आहे 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी डिस्काउंट करून ती फक्त असणार आहे 8,000 रुपये. तर या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घेण्याकरिता या ठिकाणी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे. त्याच पद्धतीने ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते ऍप आपलं डाउनलोड करून आपण आपलं नाव या ठिकाणी रजिस्टर करू शकता. ठीक आहे, तर त्यासोबतच आपण आज पाहणार आहोत की नेमकी शैक्षणिक अर्हता काय किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन का आहे, जे की आपण असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आपल्याला महत्वाचे. आता एक प्रश्न पडतो की जे बरेच विद्यार्थी सेट नेट साठी प्रिपरेशन करत आहेत, जवळपास सेट नेट सारखाच हा सिलेबस आहे, मात्र त्याही पुढे जाऊन जे सेट होईपर्यंतच लोकांना असं होतं की नाही, मी सेट क्वालिफाय झालो, नेट क्वालिफाय झालो की मी कोणत्याही कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून पात्र आहे. नक्कीच पात्र आहात, मात्र जर तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्हाला
पद हवं असेल तर त्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे आहे ते काही एक्झाम कंडक्ट करत आहे किंवा आपल्याला त्यामार्फत आपल्याकडून काही फॉर्म्स मागून घेतलेले, त्यानुसार आता एक आपली चाळणी परीक्षा होणार आहे. चाळणी परीक्षेमधून जे काही पात्र होतील त्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू होणार किंवा मुलाखतीतून त्यांनी काय करणार की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून आपल्याला नियुक्त करणार आहेत. म्हणजे फक्त सेट क्वालिफाय झालं म्हणजेच आपल्याला कोणत्याही कॉलेजमध्ये लगेच घेणार का नाहीये, कारण बरेच विद्यार्थी असे की सेट नेट क्वालिफाय तर त्यांच्यामधूनच गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये घेत असताना परत एक्झामला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. ती एक्झाम म्हणजे MPSCची जी सद्यस्थितीमध्ये चालू आहे की 2025ला होणार आहे, ज्यांचा सिलेबस आता आपल्याला देण्यात आलेला आहे त्याची एक्झाम आता आपण त्या एक्झामचं आपण आता प्रिपरेशन करत आहोत. तर नेमकं जे विद्यार्थी करू इच्छितात, फॉर्म भरला त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही, पण जे विद्यार्थी पुढच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी करू इच्छितात त्यांच्यासाठी सांगणं आहे की नेमकी शैक्षणिक अर्हता काय असते, की बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं कळत नाही. जर आम्ही असिस्टंट प्रोफेसरसाठी जर आम्ही सेट आणि नेट क्वालिफाय असेल तर परत एकदा नेमकी अशी कोणती एक्झाम आहे की ती आम्हाला द्यावी लागेल, तर त्या एक्झामसाठीच नेमकं जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. काय सांगण्यात आलेलं आहे की अ मास्टर डिग्री विथ 55% मार्क्स अँड or an equivalent grade in point scale wherever the grading system is followed. ठीक आहे. म्हणजे भारतीय विद्यापीठातून जे काही संबंधित संलग्न विषय तुम्हाला 55% गुणासह पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर डिग्री जी आहे ती तुम्हाला कम्प्लीट, MA असेल MSc असेल कोणती, म्हणजे डिग्री कोणती महत्वाची तर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं होणं गरजेचं आहे. आणि काही कॉलेजेसमध्ये कसं असतं की ग्रेड सिस्टीम असते. इंजिनिअरिंगचं वगैरे जर आपण पाहिलं किंवा टेक्निकल जे सब्जेक्ट आहेत त्यांच्याकडे ग्रेड सिस्टीम पॉईंट स्केलची काय असते पद्धत असते, तर त्या अनुषंगाने ते 55% गुणासह जे असेल त्या पद्धतीने ते ग्रेड पॉईंट असतील किंवा ते स्केल असतील त्या अनुषंगाने ते लक्षात घेतलं जाते. किंवा मान्यता प्राप्त परदेशी विद्यापीठातील समकक्ष पदवी, जर तुम्ही म्हणजे साधारण पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला मार्क्स सिस्टीम मध्ये असेल तर 55% पेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स असायला किंवा 55% गुणासह तुम्ही तिथे असणार. ग्रेड सिस्टीम असेल तर 55% जितके गुण त्या ग्रेडला इक्विव्हलंट आहे त्यानुसार असणार आहे. किंवा जे भारतात नाही पण भारताच्या बाहेर ज्यांनी परदेशी विद्यापीठातून ज्यांनी डिग्री घेतलेली आहे, फॉरेन युनिव्हर्सिटीमधून ज्यांनी डिग्री घेतलेली त्यांनी इक्विव्हलंट डिग्री आपल्या समकक्ष भारताच्या पदवीसाठी जो काही रूल आहे तो त्या ठिकाणी असणार आहे. अशा पद्धतीने अ आणि ब म्हणजे इलिजिबिलिटी काय पात्रता अ आणि ब ह्या दोन श्रेणी. मग अ मध्ये काय काय येतं ते आपण आता पाहत आहोत. बरोबर. अ मध्ये सुरुवातीचा पॉईंट आहे की भारतीय विद्यापीठातून आपल्याला ज्या काही संबंधित संलग्न विषय 55% गुणासह आपण पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे. त्यासोबतच जे काही टेक्निकल पदव्या आहेत त्यांच्यासाठी स्केल पॉईंट स्केलमध्ये असेल किंवा ग्रेडिंग सिस्टीम प्रमाणे तुम्हाला ते मार्क्स मिळवले पाहिजेत. तसेच किंवा मान्यता प्राप्त जर परदेशी विद्यापीठातून जर तुम्ही डिग्री घेतली असेल तर ते डिग्री आपल्या भारतानुसार समकक्ष असली पाहिजे. हा झाला पहिला पॉईंट. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय शंका असेल जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता दुसरा पॉईंट काय की या व्यतिरिक्त पहिला बेस तर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजेच पाहिजे, त्या व्यतिरिक्त पुढे काय महत्वाचं आहे तर या व्यतिरिक्त तुम्हाला त्या उमेदवाराने UGC किंवा CSI द्वारे आयोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे जी आपण नेटची एक्झाम म्हणतो किंवा सेट सारख्या म्हणजे ज्या स्टेट मध्ये घेतली जाते ती सेटची एक्झाम जी आहे ती परीक्षा उत्तीर्ण केलेली असं, म्हणजे तुम्ही सेट किंवा नेट, बरोबर इथे किंवा आहे, सेट किंवा नेट जे आहे ती तुम्ही काय पाहिजे क्वालिफाय असलं पाहिजे. किंवा परत काय सांगतात ज्यांना विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे काय ज्यांना UGC कडून MPhil PhD प्रदान करण्यासाठी किमान मानके प्रक्रिया किंवा नियमावली 2009 आणि 16 नुसार त्या सुधारणानुसार त्यांना नेट आणि सेट मधून सूट देण्यात येईल किंवा PhD पदवी मिळालेली आहे किंवा मिळत आहे त्यांना सूट देण्यात येईल. म्हणजे नेट किंवा सेट आहे काही हरकत नाही, नेट आणि सेट दोन्ही नाही मात्र PhD आहे तर अशा लोकांना काय केलं जातं सूट देण्यात. म्हणजे महत्वाचं काय तुम्ही सेट असायला हवं, बरोबर, तुम्ही नेट असायला हवं एक्झॅक्टली. त्यानंतर ऑप्शनल काय तुम्ही PhD असला तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो किंवा ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही MPSC मार्फत तुमची नियुक्ती होऊ शकते. ठीक, म्हणजे किमान फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पात्र असता. त्यानंतर पुढे काय दिले जर समजा आपली
फॉर्म भरेपर्यंत जर समजा आपली डिग्री PhD ची झालेली नसेल, मग अशा वेळी नेमकी काय असेल, आणि सेट आणि नेट दोन्ही नसेल, मात्र PhD काही आपल्या टप्प्यावरती असेल, तर ते नेमके कोणकोणते टप्पे आहेत, तर उमेदवाराची PhD पदवी फक्त नियमित पद्धतीने प्रदान कर, म्हणजे जस्ट तुम्ही ती प्रदान करण्यात आलेली आहे, सबमिशन झालेलं आहे, किंवा म्हणजे अजून मेन वायवा फक्त सबमिशन झाले पण तुम्हाला अवॉर्डेड नसेल किंवा तुम्हाला त्या पद्धतीने पदवी दिलेली नसेल, म्हणजे सबमिशन झाले पण पदवी नाही, असे PhD चे विद्यार्थी असू शकतात. त्यासोबतच PhD प्रबंधाचे मूल्यांकन किमान 2 परीक्षकांनी केले आहे, म्हणजे त्याचं मूल्यांकन 2 परीक्षामार्फत झालं असेल किंवा ओपन वायवावत झालं असेल. तसेच उमेदवारांनी त्याच्या PhD कार्यातून 2 शोधनिबंध प्रकाशित केले, ज्यापैकी किमान एक रेफर्ड जर्नलमध्ये आहे, जे काही रेफरल जर्नल असतात त्याच्यामध्ये आहे. त्यासोबतच उमेदवाराने UGC, CSIR असेल, ICR असेल किंवा तत्सम कोणत्याही एजन्सीद्वारे निधी समर्पित परिषदा, सेमिनार त्यांच्या PhD कार्यावर आधार किमान 2 शोधनिबंध सादर केलेले असले पाहिजे. म्हणजे रेफर्ड जर्नलमध्ये तुमचे 2 जे रिसर्च पेपर असतात ते तुम्ही सादर केले पाहिजेत, आणि त्यासोबतच सेमिनारमध्ये, वर्कशॉपमध्ये सुद्धा तुम्ही 2 पेपर सादर केले पाहिजेत. असं जर तुमचं PhD डिग्री फॉर्म भरेपर्यंत नसेल तर अशा ह्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजे तरी सुद्धा ती व्यक्ती PhD अर्धवट म्हणजे सबमिशन झालेले आहे, अर्धवट नाही म्हणता येणार, सबमिशन झालेलं आहे, PhD प्रबंधकाने 2 परीक्षकांनी त्याचे मूल्यांकन केले आहे, वायवा झालेले आहे, शोधनिबंध हे प्रकाशित केलेले आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा MPC मार्फत जो काही असिस्टंट प्रोफेसरचा फॉर्म भरायचा आहे किंवा त्यासाठी जी काही किमान अर्हता आहे ती त्यांना पात्र आहे. आलं लक्षात? इथपर्यंत ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या, म्हणजे नेमकं PhD ची काय कंडिशन आहे ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात आल्या असतील. पुढे काय आहे, या अटींची पूर्तता संबंधित विद्यापीठाच्या रजिस्ट्रार किंवा डीन यांनी प्रमाणित केली पाहिजे. बरोबर, ज्यांचं PhD झालं असेल किंवा प्रोसेसमध्ये असेल त्यांनी या अटीची पूर्तता करण्यासाठी रजिस्ट्रार मार्फत, डीन मार्फत त्या गोष्टी फुलफिल केल्या पाहिजेत. आणि ज्या विषयामध्ये नेट सेट आयोजित केले जात नाही अशा विषयामधील मास्टर प्रोग्रामसाठी नेट सेट आवश्यक नाही, तथापि अशा विषयामध्ये सहाय्यक प्राध्यापक नियुक्तीसाठी PhD पदवी ही किमान पात्रता असते. आता काही टेक्निकल असे विषय असतात की त्यांना सेटनेट पात्रतेसाठी आवश्यक नसतं, मात्र त्यांना अशा विषयामध्ये त्यांना PhD कंपल्सरी असते किंवा PhD प्रदान करणे गरजेचं असतं. ही एक महत्त्वाची नोट आहे. म्हणजे असं होतं की काही लोकांना की नेट सेट नसेल तर चालेल, आमचं PhD पण नाही, तरी सुद्धा टेक्निकल विद्यार्थी जे इंजिनिअरिंग साईडचे असतात किंवा बाकी टेक्निकल मॅनेजमेंटचे असतात ते अर्ज करू शकतात का, तर किमान त्यांना क्रायटेरिया दिले की तुम्हाला ॲज अ असिस्टंट प्रोफेसरसाठी किमान तुम्ही PhD असणं गरजेचं आहे. ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे. ठीक आहे, इथपर्यंत जर तुम्हाला गोष्टी क्लिअर असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता ऑल दॅट क्लिअर होईल. ठीक आहे, नेक्स्ट आता जे आपण बघितले की पात्रमध्ये A आणि B क्रायटेरिया होते. आता B क्रायटेरिया शक्यतो आपल्यासाठी लागू होत नाही, जे बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी असतं. A मध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी देण्यात आल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू होतात. तर B मध्ये काय देण्यात आलं असतं, ज्या बाहेरचे व्यक्ती आहेत म्हणजे परदेशी विद्यापीठ संस्थेतून ज्यांनी PhD प्रदान केले असेल त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे. मग ज्यांनी PhD बाहेरून प्रदान केले पण भारतामध्ये जर त्यांना असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करायचा असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी जागतिक विद्यापीठ रँकिंगमध्ये कोणत्याही वेळी पहिल्या 500 मध्ये त्या विद्यापीठाचं नाव असलं पाहिजे. म्हणजे कुठल्याही विद्यापीठात आम्ही PhD केल्याने भारतामध्ये आम्ही क्लेम करतो की मला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब द्या, तर असं नाही चालणार. पहिल्या 500 मध्ये रँकिंग अमंग टॉप 500 मध्ये जर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग असेल तर अशा विद्यापीठातील व्यक्तीला PhD झाले असेल तर भारतामध्ये असिस्टंट प्रोफेसरसाठी अर्ज करता येतो. ठीक आहे, त्यासोबतच आता त्या ठिकाणच्या गोष्टी आहेत, क्वार्कवेली सायमन्स असेल, द टाइम्स हायर एज्युकेशन असेल किंवा शांघाय जिओ टॅगची अकॅडमिक रँकिंग वर्ल्ड युनिव्हर्सिटीची असेल, अशा पद्धतीने त्या संस्थेकडून PhD प्रदान केली असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला नेमकी शैक्षणिक अर्हता काय आहे त्या गोष्टी लक्षात आल्या असतील. टीप ह्याबाबत काय आहे, दुसऱ्या बाबत B बाबत, तर विद्यापीठासाठी परिशिष्ट 2 आणि महाविद्यालयासाठी परिशिष्ट 2 केलेल्या शैक्षणिक गुणांचा विचार केवळ मुलाखतीसाठी उमेदवारांच्या शॉर्ट लिस्टिंगसाठी केला जाईल आणि निवड केवळ मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल. हे परदेशी विद्यापीठात ज्यांनी आपली डिग्री केलेली आहे, PhD केली त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टीप
आहे. अशा पद्धतीने महत्त्वाची असिस्टंट प्रोफेसरसाठी जी लागणारी अर्हता शैक्षणिक पात्रता आहे ती या पद्धतीने या ठिकाणी आपण घेतलेली आहे. अजूनही याबाबत जर काही शंका असेल तर तुम्ही जरूर विचारू शकता, त्यानुसार आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊ शकतो. ठीक आहे. आणि बऱ्याच नोटिफिकेशन हवं होतं किंवा PDF फाईल हवी होती, तर PDF फाईल कुठून मिळेल? तर समजा तुम्हाला सांगितलं की MPSCच्या वेबसाईटवरती जावा. MPSCच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट दिसेल. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितले की 114/2023 हा आपला जाहिरात क्रमांक आहे, तो तिथे टाका. तिथे टाकल्यानंतर तुम्हाला रितसर येईल की सहाय्यक प्राध्यापक म्हणून जी आपली ॲड आहे, त्यानुसार तिथे क्लिक केले की तुम्हाला पूर्ण PDF फाईल जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी क्लिअर झाल्या आहेत. आता ज्यांचा राज्यशास्त्र विषय आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की लवकरच आपलं राज्यशास्त्र विषयामध्ये जे असिस्टंट प्रोफेसरसाठी ज्यांनी फॉर्म भरलेले MPSCसाठी त्यांच्यासाठी आपले सेशन लवकरच चालू होणार आहे. जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी जरूर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. लवकरात लवकर आपले सेशन चालू होणार. इतके विद्यार्थी कारण ज्या सीट्स आहेत त्या फार कमी आहेत, शॉर्ट्स आहेत. जे विद्यार्थी लवकरात लवकर ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी लवकरात लवकर चालू करण्यात येईल. फी स्ट्रक्चर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला सांगितलेल्याच आहेत. आणखी काही जर समजा तुमची क्वेरी असतील, काही शंका असेल तर जरूर या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मात्र राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, हिस्ट्री या विषयाची आम्ही लवकरात लवकर जे सेशन्स आहेत ते चालू करू. आणि राज्यशास्त्र विषयाचा जो महत्त्वाचा असिस्टंट प्रोफेसरचा सिलेबस नेमका काय तेही आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर या बरोबरच आपण आजचं सेशन ह्या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद.